मित्रमंडळ शहापूर 2024 वर्ष 21 आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत एक अशी गोष्ट जी स्वतःच्या जीवापेक्षाही आपल्याला लाडकी आणि प्रिय झाली आहे. अहो, याच गोष्टीमुळे नात्यातला संवाद कमी झालाय व संपूर्ण पिढीला ज्याचं व्यसन झपाट्यानं लागत चाललंय ते म्हणजे मोबाईल. चला तर मग पाहूया मोबाईल राक्षस. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अरे चिंटू, अरे शाळेत जायचंय की नाही? काय बाबा, तुम्ही मोबाईल पण नाही बघून देत मला. अरे अजून किती वेळ त्या मोबाईल मध्ये घुसून बसणार आहेस? जोपर्यंत मोबाईलची बॅटरी लो होत नाही तोपर्यंत. अरे अभ्यास कर. मोबाईल घेऊन बसलास तर नापास होशील. पप्पा, मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर मी जाणारच नाही. अरे जास्त मोबाईल बघायचा नाही, डोळे खराब होतात, अंधळा होशील. हो, ते मला मोबाईल पाहिजे तरच मी जेवणार. घे बाबा घे, शांत हो. अरे लेकरा, अरे गेम खेळू नकोस. अरे गेम खेळून मुलांना आजार झालाय, आजार. पागल झालीत मुलं. बाबा, ही गेम लय भारी आहे. गेम खेळल्यावर गिफ्ट मिळतं, लय मजा येते खेळायला. अरे लेकरा, गेम खेळून डोकं बधीर होत. अरे मुलं जीव द्यायला लागलेत. अरे नको खेळू गेम. नाही बाबा, मी गेम खेळणार म्हणजे खेळणार. अरे माझं सोन्या, कुठे गेलास तू? माझ्या लेकराला पाहिलं का? माझ्या लेकराला कोणीतरी पकडून गेलो. कुठे गेला तू? अरे देवा, अरे गावातल्या मुलांना कोणीतरी पकडून नेले. अरे काय चाललंय हे? वाचवा मुलांना, वाचवा. लवकर या. गेम खेळतात. सगळ्यांना भेट
अहो अहो काय सांगू, माझा मुलगा मोबाईलवर रील बघत होता, पण काय झालाय हो ना, माझे दोन भाऊ सारखे मोबाईलवरती गेम खेळत होते. अहो त्यांना पण कोणीतरी पकडून नेलंय. अहो अहो माझा मुलगा सारखा मोबाईल घ्यायचा, त्याला मी कोणीतरी किडनॅप केलंय. गावातल्या सर्व मुलांना कोणीतरी पकडून नेले. आता गणपती बाप्पाच काहीतरी चमत्कार करू शकतो. बाप्पा आमच्या मुलांना वाचव बाप्पा. हे गणपती बाप्पा आमच्या मुलांना वाचव बाप्पा. तुझ्या पाया पडतो, नमस्कार कर, नमस्कार कर रे बाप्पा, नमस्कार कर. माझ्या भक्तांनी काळजी करू नका. त्या मोबाईल रक्षकाने तुमच्या मुलांना बंदिस्त केला आहे. चिंता करू नका, कारण या संकटावर मात करायला मी संकट मोचन हनुमान श्री राम कृष्णाला पाठवत आहे. वापर करता मुलांना मोबाईल सर्वांच्या आधी तुमचा मेहमाना. अरे मोबाईल राक्षसा, अरे खरंच आमची चूक झाली. आता आम्ही मोबाईलचा वापर करणार नाही. आमच्या मुलांना सोड रे. हो आमच्या मुलांना सोडा, आम्ही मोबाईलचा जास्त वापर करणार नाही. वाई वाई आमच्या मुलाला ते सोडून द्या बघा. गणपती बाप्पा आम्हाला वाचव, आम्हाला वाचव. वै 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 गणपती बाप्पा वाचव, आम्हाला बाप्पा वाचवा, आम्हाला खूप कळाले बाप्पा. जय श्रीराम. या पृथ्वीवर संपूर्ण चराचरात मी सामावलेलो आहे. पण मोबाईल राक्षसा, तुझ्यावर ही वेळ आली तरी का? ही वेळ वापर केला. याला जबाबदार ही नदी मालक आहे. सर्वांना असताना हे शक्य नाही. जय श्रीराम, जय जय श्रीराम. गणपती बाप्पा मोबाईलच्या अतिवापरामुळे आपला जीव जातोय, आपली बुद्धी भ्रष्ट होते आणि याला जबाबदार पालक तुम्ही सुद्धा आहेत बरं का. म्हणून
पालकांमुळे तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष द्या. आणि मुलांना आता मोबाईलवरती गेम खेळणं, रील्स बघणं, कार्टून्स बघणं बंद करा आणि हाच वेळ आपल्या आजी आजोबांसोबत छान पद्धतीने घालवा. आपल्या आजी आजोबांना बघा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, तुम्ही जर पुन्हा मोबाईल घेतला तर मोबाईल राक्षस तुम्हाला देखील पकडून घेऊन जाईल. चला तर बघ, आजपासून मोबाईलचा अतिवापर बंद करणार ना. जय श्रीराम. जय महाराष्ट्र मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचे वेगवेगळे देखावे व उपक्रम वर्षभर व गणेशोत्सवामध्ये यांच्याकडून साजरे केले जातात. नमस्कार, आपलं नाव सांगा सर्व. प्रमोद अधिकारी. हा. यंदा आम्ही मोबाईल राक्षसाची भूमिका हे करायला लावलेली आहे. मोबाईलवर जो दुष्परिणाम आहे लहान मुलांवर होणारे, त्यांच्या डोळ्यांबद्दल किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल जनजागृती करायची आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही मोबाईल राक्षस म्हणून एक थीम तयार केलेली आहे. त्यापासून मुलांचा अतिवापर झालेला मोबाईलचा तो आम्हाला कमी करायचा आहे. एक जनजागृती आम्हाला सगळ्यांसाठीच तो विषय मांडायचा सगळ्यांसमोर, हा आमचा एक प्रयत्न आहे. मंडळाचं कितवं वर्ष? मंडळाचं 31वं वर्ष आहे. याच्या पलीकडे 10 दिवस कोणते प्रकारचे उपक्रम वगैरे राबवले जातात? या एवढ्या दिवसामध्ये आमच्या इथे स्त्रियांचे काही म्हणजे आपलं खेळ वगैरे होत आहेत, मुलांचे खेळ होत आहेत, लहान मुलांचे खेळ होत आहेत, स्पर्धा होत आहेत, चित्रकला स्पर्धा घेतोय आम्ही. त्यानंतर महिलांनी आता त्यांचं आपलं काय बोलतात त्याला, ते होम मिनिस्टरचा एक प्रोग्राम झालेला आहे. असे 2 प्रोग्राम आम्ही घेतलेले. आता आमचा रक्तदान शिबिराचा एक विषय आहे, तो आम्ही करणार आहोत. वर्षभर काही उपक्रम दुसरे उपक्रम आम्ही सगळेच सण साजरे करतो. आणि आमचं दहीहंडी असतं, होळी असते, रंगपंचमी असतं. आम्ही सगळ्या याच्यामध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट करत असतो. दहीहंडीचं मोठं पथक आहे. हो, आपलं दहीहंडीचं मोठं पथक आहे. यंदा आम्ही 8 थरांचा विषय केलेला आहे. यावर्षी आम्ही 8 थर लावलेले होते, पण कुठल्याही प्रकारची कोणाला काही हे झालेलं नाही, इंजुरी झालेली नाही. अशा प्रकारचा आम्ही एक काळजी घेत असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकतो की समाजामध्ये मोबाईलचे कसे दुष्परिणाम होत आहेत. आज जे कुटुंब आहेत ते प्रत्येक कुटुंब एकमेकाशी न बोलता मोबाईलमध्ये खेळण्यामध्ये, लहान मुलं देखील मोबाईलमध्ये खेळण्यामध्ये व्यस्त असतात. मोठी माणसं देखील मोबाईलचा अतिवापर या ठिकाणी वाढत चाललेला आहे व समाजामधले जे नातेसंबंध होते ते कुठेतरी दुरावत चाललेले आहेत. आणि याचाच धागा पकडून या जय महाराष्ट्र मित्र मंडळाने या ठिकाणी मोबाईल राक्षस हा देखावा निर्माण केलेला आहे. याच्यातून ते मुलांना तसेच पालकांना प्रेरणा देत आहेत की मोबाईल पासून जेवढं मुलांना दूर ठेवता येईल आणि स्वतः सुद्धा दूर राहता येईल याची प्रकारची काळजी घेऊन हा मोबाईलचा वापर टाळून या ठिकाणी आपण जी पुढची पिढी घडवतोय ती चांगली पिढी घडवावी याचा एक उत्तम देखावा या ठिकाणी यांनी सादर केलेला आहे. आपल्या जनता दरबारशी बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.